गुढीपाडवा जवळ आला की आपण सर्वजण मार्केटमधून गाठी विकत आणतो। तर यावर्षी मार्केटमधून न आणता अगदी घरच्या घरी 10 ते 15 मिनिटांमध्ये झटपट आपण ही गाठी बनवू शकतो आणि कुठलाही साचा न वापरता आपण ही पांढरी शुभ्र गाठी बनवलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। आपण गाठी आप्पे पात्रामध्ये बनवणार आहोत। जर तुमच्याकडे आप्पे पात्र नसेल तर आपल्याकडे जे छोट्याल्या वाट्या असतात त्या पण आपण वापरू शकतो। तर इथे मी सर्वात पहिले दोरा भिजत ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपण हे आप्पे पात्राला तूप लावून घेणार आहोत। तूप लावल्यामुळे काय होतं, आपल्या ज्या गाठ्या आहेत ते खाली चिकटत नाही आणि एकदम सुटसुटीत अशा निघून येतात। तर ही कृती आपल्याला सर्वात पहिल्यांदाच करायची। त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपला पाक बनतो त्यावेळेस आपली एकदम काही गडबड होत नाही आणि आपल्या गाठ्या पण व्यवस्थित होतात। तर इथे दोरा व्यवस्थित असा भिजलेला आहे। आता मी हा सर्व आप्पे पात्रामध्ये टाकून घेते। तर दोरा व्यवस्थित टाकून घ्यायचा जसं आपल्याला हवं असेल तसं। तर इथे मी सर्व दोरा टाकून घेतलाय। आता आपण पाक बनवायला सुरुवात करूयात। इथे मी कढईमध्ये 1 वाटी साखर टाकलेली आहे, त्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकत आहे। तर साखर बुडेल तितकं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित हे चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं। जितकं कमी पाणी आपण टाकू तितका आपला पाक लवकर होतो। इथे पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे। एकदा व्यवस्थित असं चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये दूध टाकणार आहोत। दुधामुळे काय होतं की जी साखरेवरती मळी असते ती निघायला मदत होते। तर इथे मी 1.5 चमचा दूध टाकलेला आहे। एकदा थोडंसं हलवून घेते आणि जो वरती फेस आलाय आपल्याला तो काढून घ्यायचा आहे। त्यामुळे आपली जी गाठी आहे ती एकदम पांढरी शुभ्र होते। आपल्याला फक्त वरचा जो काळपटपणा आहे तो काढून घ्यायचा आहे आणि थोडाफार राहिला तरी काहीच हरकत नाही। जितका काढता येईल तितका काढून घ्यायचा। इथे आपण सर्व मळी काढून घेतलेले आहे। आता आपला पाक व्यवस्थित बनलाय का नाही ते चेक करूया। तर इथे मी एका प्लेटमध्ये थंड पाणी घेतले, त्याच्यामध्ये पाकाचे 2-3 थेंब टाकलेत आणि आपली गोळी बनते का ते चेक करूया। तर इथे पाहू शकता मस्त अशी गोळी बनलेली आहे। यापुढची प्रोसेस आपल्याला लवकरात लवकर करायची, नाही तर आपल्या पाकाची साखर होऊ शकते आणि आपली गाठी पण व्यवस्थित होणार नाही। तर हे सर्व मी पाक व्यवस्थित असं आप्पे पात्रामध्ये टाकून घेते। तर इथे पाहू शकता मस्त असा मी सर्व आप्पे पात्रामध्ये टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला हे 10 ते 15 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। इथे पाहू शकता मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या गाठी तयार आहेत। तर सर्वात पहिल्यांदा आपण हळूहळू चमच्याच्या साहाय्याने काढून घेतोय। जर डायरेक्ट हाताने काढायला गेलं तर आपला दोरा तुटू शकतो। आपण तूप लावल्यामुळे आपल्या गाठी व्यवस्थित अशा झटपट निघतात। इथे मस्त अशी आपली गाठी तयार आहे, एकदम पांढरी शुभ्र होते आणि अगदी झटपट 10 ते 15 मिनिटांमध्ये ही गाठी तयार होते। तर या वर्षाच्या गुढीपाडव्याला ही नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।